जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या लक्ष नोकरीचे या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण SBI क्लर्कचा फॉर्म मोबाईलवरूनच कशा पद्धतीने भरू शकतो त्याबद्दल व्हिडिओ बघत आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम सोपी पद्धत आहे, मोबाईलवरूनच आपण हा फॉर्म भरू शकतो। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। तर बघा, एकदम सोपी पद्धत आहे। सर्वात आधी काय करायचं, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देत आहो। त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा पोर्शन ओपन होणार। तर सर्वात आधी तुम्हाला मोबाईल लँडस्केपमध्ये करायचा आहे, म्हणजे आडवा करायचा आहे, तेव्हाच ती साईट ओपन होते। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसत आहे, ठीक आहे। फर्स्ट नेम, तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव फर्स्ट नेम टाकायचं आहे, नंतर कन्फर्म फर्स्ट नेम, त्यानंतर तुमचं मिडल नाव, तुमच्या पप्पाचं नाव, ठीक आहे, किंवा मम्मीचं नाव, आणि कन्फर्म मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, तुमचं सरनेम आणि कन्फर्म लास्ट नेम, ठीक आहे। कन्फर्ममध्ये पण जे टाकलं ते कन्फर्म सेमच टाकायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर येणार, ठीक आहे। नंतर या ठिकाणी कन्फर्म मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर इथे टाकला तोच या ठिकाणी टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी। नंतर जर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर तुमच्याकडे असेल या मोबाईल व्यतिरिक्त, तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। नंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायची आहे, कन्फर्म ईमेल ID, आणि या ठिकाणी हा सिक्युरिटी कोड टाकायचा आहे, ओके, या ठिकाणी। आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे, ओके। तर बघा या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID जिथे टाकायची आहे तिथे ईमेल ID, आणि या ठिकाणी @ आणि या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं डोमेन आहे, Gmail, Yahoo, जे काही असेल या ठिकाणी टाकायचं आहे। आणि कन्फर्म ईमेल ID या ठिकाणी कन्फर्म ईमेल IDमध्ये या ठिकाणी काय टाकायचं आहे, तर तुमचं कन्फर्म जे या ठिकाणी तुम्ही ईमेल ID टाकली तेच या ठिकाणी कन्फर्म करण्यासाठी टाकायची आहे। आणि हा जो कॅप्चा कोड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे, आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे, ओके। सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे फोटो अँड सिग्नेचर, ठीक आहे, या ठिकाणी अपलोड करायचे आहे। तर या ठिकाणी फोटो अपलोड करायचे, स्कॅन करायचा, आणि या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करायचे। आणि हा जो टिक बॉक्स दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे, आणि नंतर नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं अपलोड झाल्यानंतर। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, फोटो किंवा सिग्नेचर जे अपलोड करायचे SBI क्लर्क या फॉर्ममध्ये, तर काय करायचं आहे, जो फोटो आहे तुमचा तो 20 ते 50 KB असला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 20 KB आणि जास्तीत जास्त 50 KB। त्यानंतर सिग्नेचर पण सेम असेल। तर जर तुम्हाला फोटोची साईज वाढवायची असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जे फोटो असेल त्याची साईज कमी करायची असेल, तर तुम्हाला काय क्रोमवर जायचं आहे आणि फोटो रिसायझर हे टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येणार या ठिकाणी बघा, रिसाइज इमेज ऑनलाईन, याच्यावर क्लिक करायचं आहे, ओके, याच्यावर क्लिक करायचं आहे। आणि नंतर जो तुमचा फोटो आहे त्याला रिसाइज करायचं आहे। नंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर बघा, फोटो अपलोड झालेली आहे। त्यानंतर या टिक बॉक्सवर टिक करायचं आहे। त्यानंतर इथे सिग्नेचर पण अपलोड झालेली आहे, आणि या टिक बॉक्सवर टिक करायचं आहे। नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर बघा, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला डिटेल्स भरायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा सर्कल निवडायचा आहे, ठीक आहे, कोणत्या सर्कलमधून तुम्ही फॉर्म भरत आहे। बघा या ठिकाणी अहमदाबाद, अमरावती, बेंगलुरू, चेन्नई अशा प्रकारचे दिले आहे, महाराष्ट्र। तर मी महाराष्ट्रामधून फॉर्म भरत आहोत, तर काय करणार, महाराष्ट्र याला क्लिक करेल।
नंतर बघा या ठिकाणी सर्कल प्रिफरन्स 1 फॉर अलॉटमेंट इफ सिलेक्टेड, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला स्टेट या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. स्टेट, आता तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रापेक्षा जर या ठिकाणी बघा तुम्ही ज्या सर्कलमधून असेल ते सर्कल इथे टाकायचं आहे. तर बघा या ठिकाणी इतकी नावं दिली आहे तुम्हाला. तर जर महाराष्ट्रामधून फॉर्म भरत असेल, महाराष्ट्र, मुंबई मेट्रो या ठिकाणी महाराष्ट्र किंवा मुंबई मेट्रो हे सुद्धा दिलेलं आहे. जर तुम्ही मुंबई मेट्रोमधून फॉर्म भरत असेल, मुंबईमधून की मुंबई सर्कलमधून, तर तुम्ही या ठिकाणी हे पण चूज करू शकता. तर आम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरत आहोत, तर महाराष्ट्राला चूज करेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं स्टेट टाकायचं आहे, ठीक आहे. बघा जर महाराष्ट्र जर चूज केलं तर गोवा स्टेट येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय चूज करावं लागेल, या ठिकाणी सर्कलमध्ये महाराष्ट्र मुंबई मेट्रो हे चूज करावं लागेल, ठीक आहे. जर आपण महाराष्ट्राचे असेल तर बघा महाराष्ट्र मुंबई मेट्रो जर आपण सिलेक्ट केलं, चूज केलं, त्याच्यानंतर इथे सर्कल प्रिफरन्स 1 या ठिकाणी तुमचं काय टाकायचं आहे, महाराष्ट्र. ओके, जर तुम्ही मुंबई मेट्रोचे असेल तर मुंबई मेट्रो. नंतर सर्कल प्रिफरन्स 2, तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र आणि नंतर आपल्याला या ठिकाणी स्टेट टाकायचं आहे, तर महाराष्ट्र. ओके, नंतर बघा लोकल लँग्वेज फॉर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, म्हणजे जे तुम्ही एक्झाम देणार आहे ते कोणत्या भाषेमधून देणार आहे ती भाषा या ठिकाणी आपल्याला चूज करायची आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश, ज्या भाषेमधून तुम्ही देत असेल ते. बघा या ठिकाणी एकच ऑप्शन येतो मराठी, तर ठीक आहे मराठीला क्लिक करायचं आहे. नंतर इथे विचारत आहे डू यू हॅव 10th और 12th स्टँडर्ड मार्कशीट सर्टिफिकेट एव्हिडन्सिंग हॅव स्टडीड स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज, ठीक आहे. म्हणजे तुम्ही 10वी 12वी ही तुमच्या लोकल लँग्वेजमधून केलं आहे का, त्याचं जर तुम्ही केलं असेल तर येस करायचं या ठिकाणी. नंतर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी चूज करायची आहे. तुमची जी कॅटेगरी असेल तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. त्यानंतर बघा या ठिकाणी सबकास्ट टाकायची आहे. ओके, तुमची सबकास्ट. तर बघा नंतर इथे सबकास्ट जे असेल तुमची ती या ठिकाणी टाकायची. ओके, त्यानंतर बघा आर यू अ ट्रेन अप्रेंटाइज फॉर SBI, या ठिकाणी नो करायचं आहे. जर येस असेल तर येस करायचं आहे. नंतर या ठिकाणी नो करायचं आहे, ठीक आहे. जर तुम्ही अपंग असेल, बेंचमार्क, ठीक आहे, 40% डिसॅबिलिटी जर असेल तर येस करायचं आहे. जर अपंग नसेल तर नो करायचं आहे. नंतर बघा आणि जर तुम्ही डिसॅबिलिटी असेल, जर या ठिकाणी यस केलं तुम्ही, तर या ठिकाणी तुम्हाला डिसॅबिलिटीचा टाईप टाकावा लागेल, प्रकार. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सब टाईप ऑफ डिसॅबिलिटी आणि याच्यानंतर सब टाईप ऑफ डिसॅबिलिटी हे सगळं तुम्हाला या ठिकाणी जर यस केलं, जर तुम्ही अपंग असेल तर हे भरावे लागेल. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला बघा नंतर काय करायचं, या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे रिलिजन टू विच यू बिलॉंग, तुमचा धर्म या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ओके, जो तुमचा धर्म असेल, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लिम, शीख जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. नंतर जर तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटीमधून येत असेल तर या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल येस तर नो करायचं आहे. नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला आर यू सिकिंग रिलॅक्सेशन अंडर विडो डायवर्स वुमन, ठीक आहे. जर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन पाहिजे असेल कुणाला, तर डायवर्स वुमन बघा या ठिकाणी कुणाला आहे नॉट रिमॅरिड म्हणजे या ठिकाणी महिलांना एज रिलॅक्सेशन देण्यात आलं आहे. कशामध्ये, जर त्यांचा कोणाचा हे झाला असेल, डायव्हर्स झाला असेल किंवा कोणाचं हजबंड सोडून गेला असेल या ठिकाणी, तर इथे येस करायचं आहे. जर तुम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर, नसेल तर नो करायचं आहे. नंतर आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन, नो करायचं आहे. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन नसेल तर नो करायचं आहे. नंतर बघा या ठिकाणी आर यू अ डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅन, इथे सुद्धा नो करायचं आहे. नंतर या ठिकाणी सुद्धा नो करायचं आहे.
नंतर इथे बघा यू आर यू ऑलरेडी वर्किंग SBI इन द क्लरिकल कार्डरे. बघा या ठिकाणी जर तुम्ही ऑलरेडी SBI बँकेमध्ये क्लर्क म्हणून जर जॉब करत असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. ठीक आहे. नंतर या ठिकाणी सुद्धा नो करायचं. जर तुम्ही स्टेट बँकेचे किंवा स्टेट बँकेचे जर तुम्ही एम्प्लॉय असेल तर या ठिकाणी यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. नंतर बघा डू यू हॅव रेकॉर्ड ऑफ डिफॉल्ट इन रिपेमेंट ऑफ लोन्स क्रेडिट, या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर या ठिकाणी सुद्धा नो करायचं आहे. तर बघा स्टेट यूटी टू विच द प्रिलिमिनरी एक्झाम सेंटर बिलॉंग्स. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं जी प्री एक्झाम होणार आहे, प्रिलिम्स होणार आहे, त्याचं सेंटर चूज करायचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता कोणत्या ठिकाणी तुम्हाला सेंटर पाहिजे ते. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट चूज करायचं आहे, महाराष्ट्र. ठीक आहे. नंतर तुम्हाला इथे एक्झामिनेशन सिटी चूज करायची आहे, नागपूर, मुंबई, नांदेड, नाशिक, ज्या रिजनमधून तुम्ही येत असेल ते सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी. ओके. नंतर बघा तुम्हाला मेन एक्झामसाठी सुद्धा इथे स्टेट चूज करायचं आहे, महाराष्ट्र. आणि नंतर इथे सिटी चूज करायची आहे मेन एक्झामसाठी. ओके. नंतर या ठिकाणी तुम्हाला ID प्रूफ टाकावं लागेल. जर तुमच्याकडे जे ID प्रूफ असेल या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड, जे काही तुमच्याकडे ID प्रूफ असेल ते. त्याच्यानंतर तुम्ही जे ID प्रूफ सिलेक्ट केलं तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, त्या ID प्रूफचा नंबर. आधार कार्ड असेल तर आधार कार्डचा नंबर, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर. नंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला मीडियम चूज करायचं आहे, म्हणजे तुम्ही प्री आणि मेन जे एक्झाम आहे ती कोणत्या लँग्वेजमधून देणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे इंग्लिश आणि हिंदी, इंग्लिश आणि मराठी. तुम्ही ज्या लँग्वेजमधून ती एक्झाम म्हणजे तुमची देत असेल, ज्या एक्झाममध्ये ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची असेल ती लँग्वेज इथे चूज करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झामची लँग्वेज चूज करायची आहे. नंतर तुमचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, डेट, मंथ आणि इयर. तुमचं जेंडर या ठिकाणी टाकायचं आहे, मेल, फिमेल. नंतर डू यू हॅव ट्विन्स ब्रदर, सिस्टर, जर तुम्हाला जुळे भाऊ किंवा बहीण असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यांचं जर जुळे बहीण किंवा भाऊ असेल तर त्यांचं जेंडर काय आहे ते या ठिकाणी चूज करायचं आहे. नंतर बघा नेम ऑफ द ट्विन. ठीक आहे, या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे. जर जुळे भाऊ असेल तर ते नाव टाकायचं आहे. आणि नंतर तुमचं या ठिकाणी मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे, काय मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, जे काही असेल ते. नंतर या ठिकाणी तुमचं फादर्स फर्स्ट नेम, तुमच्या वडिलांचं पहिलं नाव टाकायचं आहे. नंतर वडिलांचं मिडल नेम आणि वडिलांचं सरनेम. नंतर या ठिकाणी तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. ओके. नंतर या ठिकाणी बघा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. तर ॲड्रेस या ठिकाणी बघा तुम्ही जे करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर सेमच टाकायचं आहे. ठीक आहे. ॲड्रेस 1, ॲड्रेस 2, ॲड्रेस 3 ॲड्रेस तुमचा टाकायचा आहे. नंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. नंतर स्टेट चूज करायचं आहे, जे स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरत असेल, महाराष्ट्र. नंतर या ठिकाणी तुमच्या सर्कलमधला पिनकोड टाकायचा आहे. आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी तुमचा वेगळा ॲड्रेस टाकायचा आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत असेल, जर तुम्ही OBC कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असेल तर तुम्हाला किती चालान करायचं या ठिकाणी लिहून येणार. जर तुम्ही SC ST कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चालान नाही आहे, तुमची फीज काय दाखवणार, नील दाखवणार. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सर्कल प्रिफरन्स 1 मध्ये जर आपण महाराष्ट्र हे स्टेट टाकलं असेल
तर सर्कल प्रिफरन्स 2मध्ये आपल्याला महाराष्ट्र टाकता येत नाही, तर आपल्याला वेगळे टाकावं लागेल. तर या ठिकाणी तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी तुम्हाला मुंबई मेट्रो टाकायचं आहे, ठीक आहे. जर प्रिफरन्स 1मध्ये महाराष्ट्र टाकलं असेल तर प्रिफरन्स 2मध्ये सेम येणार नाही, तर काय टाकावं लागेल, मुंबई मेट्रो टाकावं लागेल. ओके. नंतर बघा सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिटेल्स भरायचे. नंतर आता एज्युकेशन डिटेल्स या ठिकाणी बघा, एज्युकेशन डिटेल्स भरायचे. या ठिकाणी तुम्हाला बघा ग्रॅज्युएशन, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला अपियर्ड पास हे टाकायचं आहे बघा. तर जर पास असेल तर पास, अपियर्ड असेल तर अपियर्ड. नंतर या ठिकाणी सब्जेक्ट टाकायचा आहे, स्ट्रीम टाकायचं आहे. तुम्ही आर्टमधून, कॉमर्समधून की सायन्समधून कोणत्या स्ट्रीममधून ग्रॅज्युएशन केलं ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर नेम ऑफ कॉलेज, युनिव्हर्सिटी, तुम्ही कोणत्या कॉलेजमधून किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्या युनिव्हर्सिटीचं किंवा कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला बघा डेट ऑफ पासिंग, कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले या ठिकाणी डेट, महिना आणि इयर टाकायचं आहे. नंतर नंबर ऑफ मार्क्स, या ठिकाणी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते टाकायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ग्रेड चूज करायचं आहे. त्या मार्कनुसार तुम्हाला ए ग्रेड आहे, बी ग्रेड आहे की सी ग्रेड आहे, ठीक आहे. नंतर या ठिकाणी तुम्ही बघा जे या ठिकाणी तुमचं जे एज्युकेशन असेल ते टाकायचं आहे. नंतर जर तुमचं PG झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी PGसुद्धा टाकू शकता, परंतु आपल्याला जे क्वालिफिकेशन आहे ते आपल्याला फक्त ग्रॅज्युएशन मागितलं आहे, म्हणून जर आपण ग्रॅज्युएशन जरी केलं असेल तर ते ठीक आहे, इनफ आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स, जर तुम्ही ऑलरेडी जॉब करत असेल तर ही डिटेल्स तुम्हाला टाकायची आहे. अदरवाईज जर तुम्ही फ्रेशर्स असेल तर तुम्हाला हे भरण्याची गरज नाही. नंतर या ठिकाणी तुम्हाला बघा वेदर, ठीक आहे, टेकिंग प्री ट्रेनिंग. अच्छा, जर बघा या ठिकाणी SC ST OBC, एक्स सर्व्हिसमॅन, PWBT, जर हँडिकॅप असेल किंवा जर तुम्हाला प्री ट्रेनिंग पाहिजे असेल एक्झामच्या अगोदर तर या ठिकाणी तुम्ही यस करू शकता. जर तुम्हाला प्री एक्झाम ट्रेनिंग पाहिजे असेल तर, नाही तर नो करू शकता. जर यस केलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला स्टेट चूज करावं लागेल. नंतर स्टेटचा कोड येणार आणि प्री एक्झाम ट्रेनिंग सेंटर हे चूज करावं लागेल. ओके. नंतर या ठिकाणी बघा लँग्वेजेस, मराठी तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर आहे तर लिहिता, वाचता आणि बोलता आलंच पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे लँग्वेज येत असेल त्या लँग्वेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे 3 बॉक्समध्ये आणि या सगळ्या बॉक्सना टिक करायचं आहे. त्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे सगळी माहिती झाल्यानंतर. तर बघा एज्युकेशन डिटेल्स टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघायला मिळेल, ठीक आहे. तर तुम्ही तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू बघू शकता या ठिकाणी. ओके. तर अशा पद्धतीचा हा प्रिव्ह्यू आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे. नंतर आय कन्फर्म दॅट माय नेम ॲज फिल्ड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म एक्झॅक्टली मॅच विथ द नेम इन माय ID प्रूफ. तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करायचं तुम्ही फॉर्म भरताना तुमचं जे नाव टाकलं तेच नाव, सेम नाव तुमच्या ID प्रूफवर असेल, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर देर इज अ चेंज इन माय नेम अँड आय विल ब्रिंग अ डॉक्युमेंटरी प्रूफ फॉर द सेम ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन. जर बघा या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या नावामध्ये जर काही चेंज झालं असेल, तुमचं नाव आधी वेगळं असेल ना, आता जर तुमच्या नावामध्ये काही चूक असल्यामुळे जर काही चेंज करण्यात आलं तर या बॉक्सवर टिक करायचं आहे, अन्यथा टिक नाही करायचं आहे. ओके. नंतर या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल तर या ठिकाणी ओके करायचं आहे. आर यू शुअर टू कंटिन्यू, ओके करायचं आहे, ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीचा तुमचा फॉर्म आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला काय अपलोड करायचं आहे तर लेफ्ट थंब इम्प्रेशन, ठीक आहे. तुम्हाला तुमच्या डाव्या हाताचा जो अंगठा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. तुम्ही डाव्या हाताचा अंगठा एका कागदावर घ्या आणि मोबाईलमध्ये फोटो काढून या ठिकाणी तुम्ही ॲडजस्ट ते
जे साईज पाहिजे त्यानुसार इथे अपलोड करू शकता. एकदम सोप्या पद्धतीचा विद्यार्थी मित्रांनो. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन, हे तर आपण हमेशाच भरतो. जर बँकेचा फॉर्म भरत असेल जे लोक, त्यांना माहीतच आहे. तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशनसुद्धा द्यायचं आहे, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि नंतर या ठिकाणी जो सिक्युरिटी कोड आहे तो सिक्युरिटी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही थंब अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा प्रिव्ह्यू दिसेल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओके दिसत आहे, ओकेवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आपला थंब अपलोड झालेला आहे. इथं प्रिव्ह्यू असं नाव येते. नंतर आपल्याला हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. तर इथे चूज करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. बघा इथे सुद्धा तुम्हाला काय दिसेल, प्रिव्ह्यू दिसेल. इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा कॅप्चा कोड टाकायचा आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नंतर ओके क्लिक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमचा हा फॉर्म झालेला आहे. ऑलरेडी आता कंप्लीटेड झालेला आहे. तुम्ही तुमचा फॉर्म बघू शकता. ओके. तुम्हाला मेसेज येणार. तर अशा पद्धतीचा हा फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीचा फॉर्म आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही मोबाईलवरूनच ट्राय करू शकता. धन्यवाद.